तो चलिए शुरू करते हैं। तर सो गाइस, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आज आहे खिडकालचा ओपन अड्डा, पुकरून अड्डा। तर आज आपण जाणार आहे खिडकालीला। तर आज बऱ्याच दिवसातनं अड्डा आहे, म्हणजे पिसाऱ्याचा झालता। तर आता खिडकालीचा ओपन अड्डा, पिसाव्याचा ब्लॉग तर अजून मी टाकला नाही, कारण की ड्रोन शॉट ते निघले नाही। तर तो पण मी ब्लॉग अपलोड करीनच। तर आता खिडकालीला शर्ती आहेत, तर जाणार आहे आज। तर ब्लॉग तर आपण शर्तीने जाणार आणि ब्लॉग बनवणार नाही असं होणारच नाही। तर बघत राहा, या ब्लॉगला पण आपण खूप मजा करू। काय जातं, मी आणि आयुष जाणार आहे स्कूटीवर अड्ड्यात। प्रशांतनी टेम्पो वगैरे नेलेला आहे आपला पहिलाच तिथं। टेम्पो येते म्हणजे ना नेले, त्यानेच नेले। तर टागापाटी तर टांगापालटी घोडा फरार झालेला आहे। तर नशीब त्याच्या लागला नाही, तर आता अड्ड्यात जाऊन तुम्हाला भेटतो मी। तर गाईज आमचा संपला आता पेट्रोल स्कूटीचा। तर हे दोघं पेट्रोल करतात। तर किंग हर्षल आमचा बामाली गावचा, याने आम्हाला खूप मदत केलेली आहे। धन्यवाद, मंडळ आभारी आहे तुझा, मंडळ आभारी याचा। तर अड्ड्यामध्ये बोलतो लय गाड्या आलेले आहेत, अड्ड्यामध्ये जाणार आहे। म्हणजे टेम्पो तर आपला कधीच पोहोचलेला आहे, मामाची पण पहिला पोहोचलेली आहे। तर आता हे पेट्रोल पितं बघा। तर आता या स्कूटीमध्ये म्हणजे पेट्रोल आहे, पण संपाची भीती आहे, काटा दाखवत नाही। आता यात आहे का ना तो, आम्ही बघितलं ना, पण डायरेक्ट पेट्रोल। तर आता बघू काय कसं काही सीन आहे, पेट्रोल काढू। आणि आमचा हर्षल पावशे किंग बामाली गावचा। तर यानं पेट्रोल काढायला जमत ना, आता मीच पेट्रोल काढतो स्वतः मालक आता। रुपये फुक मार ना तवा लिंगल, असं कुठं रुपये आयला तर ना। तर गाईज अर्धा लिटर हर्षल पावशे यांच्या वतीने पेट्रोल आलेलं आहे आम्हाला टाकायला जमलं। आम्ही बड़ा हरामी हो बेटा। तर आता यो निघू गाव, बामाली गावचा फाटक। तर आता रस्ता तर लय खराब आहे, पहिला तर स्कूटी चालवून घेतो, कारण की चालवता ब्लॉग बनवलं तर हाय गाईज। आणि आमची भांडी फुटायची। कैसा लगा मेरा मजाक? त्यामुळे मी पहिलं स्कूटी चालवतो आणि डायरेक्ट अड्ड्यात जाऊन भेटतो। गाईज आता आमचं फायनली खिडकाली अड्ड्यामध्ये एंट्री झालेली आहे। तर यो परेशान भोईर आपला टेम्पो लावून इथं सज्ज आहे। तर मालक आहेत का, गाड्या आहेत का अड्ड्यात? आहेत ना, आता काय इथं अच्छा टेम्पो तुला। तर मग काय शर्यत जमवायची का आपण दोघांनीच? दोघं धावूया, चालेल ठीक आहे। तर मी आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो किती गाड्या आल्या आणि आज बघू आपण अड्ड्यात कुठल्या गाड्या आल्या। ये मग या इकडे, चल ये रे चल। सो गाईज आता आपले परशान मुलाणी प्लस याने निघून गोलवांडी घाले, ती तर ब्लॉग मध्ये तुम्ही बघलीच असाल। नाही यो माणूस आपला एक यो चांगला पोरे आहे। तर इकडून कुठल्या तरी बैला आल्या, नावाकीत बैलांची। कल्याणचा सोन्या आलेला आहे बोलतं। परशा काहीतरी खावं चल, आल्या काय बर्गर? तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? बर्गर आता बोलत इंडियन बर्गर, फ्रेंच फ्राईज देतो ना, इंडियन बर्गर, वडापाव खाऊ, अंडा पाव खाऊ चल, चला ना, शिंगा देता चल तुला, गाडी स्टार्ट कर। तर आता बघू अड्ड्यामध्ये कुठली बैल आल्या। तर आपला तेजस भाई आता आपल्या सोबत जोडणार आहे। तर मला तर लागतं ऊन, कपडा घेतलेला आहे भारी असा, बैल मारील मग थांब बाजूला होते। तर गाईस तेजस दवणे आलेला आहे खिडकालीच्या अड्ड्यामध्ये। त्या बाजूला हर्ष मात्रे, एकदम पिसाऱ्याचा उगवता सितारा तेजस दवणे ना हर्ष मात्रे। तर इथं पिसारवे संघाची मॅच चालू आहे, तर मॅच बघतो आता। शंभू डॉन इकडं, तेजस दवणे थोडा लाजालू आहे आमचा, पण काही विषय नाहीये। आणि हर्ष मात्रे, तर इथे पोपट आहे, त्या बाजूला बिल्ला आहे, शंभू डॉन। तर आता आर्यन आणि मी चाललेलो आहे काहीतरी खाऊन येतो, कारण की भूक लागली, जेवलो ना आज। आणि प्रिन्सचा इकडं आहेत,
शरद जमवतान कौशे. तर गाई जो धरण्याचा पोरे एमटी घेऊन आले, सायलेन्सर घेऊन बाईला हुसकावचे कामं करतो लोकांची. तर आता मी ना आर्यन चालले शर्ती बघायला. आता तिकडे बघू कसं काय नियोजन आहे ना. आमची शरद जमल्या, आम्ही तिथं जाऊ लगे या बघत ना बसू. तर आज ओपन अड्डा असल्यामुळे ओव्हरच पब्लिक आहे आणि मजा येणार आहे अड्ड्याला. या आर्यन कुठला बैल, मला बैलांची तर नावं तर ना माहिती, बैलांची नावं ना माहिती. तर गाडी आलेली इकडं. तर गाय जर अड्ड्यानं आलेले आहेत पोलीस, इथं केंद्र दिसतं तुम्हाला. तर मी आणि आर्यन आता चाललो बैलांजवळ आणि येऊनच ब्लॉग पण न बनवू शकतं कारण की मोबाईलला हिट होतं आता उन्हामुळं. आणि चार्जिंग पण न फोनमध्ये, ताजा पहिला चार्जिंग करू मोबाईल वगैरे सर्व थंड करू तेव्हा मी ब्लॉग बनवतो. तर आता तोपर्यंत मी शर्ती बघतो. आणि आमचा आर्यन म्हात्रे तर आज मस्त सोबत आहे माझ्या. तर आता काहीतरी वडापाव विडापाव लोलवाचा प्रयत्न चालू आहे आमचा. बघू आता अंडापाव वडापाव काहीतरी खाऊ. तर गाई जे बंक मारून आले अड्ड्याला पळाला आता दिसलास मिळालाच आता मामाला पाठवली व्हिडिओ. तर गाय जात आमची शरद जमलेली आहे. आम्ही चालले आता तिकडं खालती. तर नितेश दादा भोईर आपल्या सोबतीला आहेत. तर आता बघू आपली जोडी कशी पळत ते आपल्याला बघायचं आहे. आज नवीन बैल आहेत, तर आज नवीन बैल आहेत आणि घरची जोडी पण आता नंतर पळू आपण, काही विषय नाही तेवढा. तर इकडं बघा चक्र इकडं रास आहेत, पब्लिक पण रास आहे आज. तर आता याच्यानंतर सर्जाची शर्यत आहे तिथे आपण नक्कीच बघू कसा काय विषय आहे. आता ही फाकलेली आहे आणि तर इकडे बघा तो झोपला उजवी होल बोल अड्डन झालेली आहे ट्रॉफी. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. तर लई शर्ती जमल्या आणि बायला पण लय. तर या बाजूला बघ किती लांबपर्यंत लाईन आहे, तिकडून अजून बायला येतात, तिकडं पण तेच, त्या बाजूला पण तेच आले. तर आपली बायला इथे आहेत आणि आज आपल्याला योग पायरा आहे. तर पब्लिक तर खूप आहे, पब्लिक बाई कुठल्याच अड्ड्यात नव्हतं पिसारवेच्या आणि या अड्ड्यामध्ये पब्लिक सेम आहे. तिकडं बघा पब्लिक बघा फक्त पब्लिक. तर आता बघू अजून जवळजवळ 1.5 तास जाईल आम्हाला शर्यत होता आमची. पुढे पण लई गाड्या आहेत आमच्या. तर बघू आता लगेच दुसरी पण एक शर्यत करायची आपल्याला. तर माझा लुक आजचा असा आहे, एकदा शर्यत पाकलेली आहे. तर आता तीच शर्यत
गाईज आता ड्रायव्हर वगैरे आपला चेंज झालेला आहे. तर जवळजवळ 1 तास झाला की येऊन 1 तास झालेला अजून गाडींना सुटत. तर ड्रायव्हर आमचं सांगता अजून 1 तास लागेल गाड्या सुटायला. तर बघू आता काय विषय. गाड्या तर पुढं लय आहेत. तर आता इथूनच कुठून तरी कटबीट मारायला लागेल. सिग्नल बिग्नल तोरायला लागेल आता कसं तरी. कैसा लगा मेरा मजाक? बघू काय कसं काय विषय. इकडं तर फुल ट्रॉफिक झालेली आहे आता. लय लांबपर्यंत बैलांची लाईन गेली आणि इकडं पण लय बैल आहेत. तर गाईज आता बैल आपला मांडत ना 2 फेऱ्या मस्ती केलेली आहे त्यांनी. तर आता ही 3री वेळ आणि तो उठतो बैल डेंजर आहे. तर बघू आता कसा काय विषय आहे. हॅलो हा झाले लय मोठी लाईन लागली. हा गाडी गेलेली आपली. तर गाईज आता आपली शर्यत तर स्वतःहून गेलेली आहे. कारण की आम्ही बैलच नीट ना मांडला. मी लाईव्हची फुटेज पण काढीन. तर आता मी प्रशांत संची बैला सोडायला जातं. त्याही बैला इकडं आणल्यान. तर आज फटाफट सगळं झाला. शर्ती बघायला पण नाही भेटल्या. तर आता बघू काय विषय आहे. तिथं पहिला जातो मी. तर त्यांनी म्हणजे नेले बैला पहिलाच तिकडं. तर आज अड्ड्यान कुठली बैल आले ती पण आपण बघली. तर आता बघू. आता आमच्या मागे लागलेली अवदस आणि टायर पंक्चर झालेला आहे आमचा. लावलं धंद्याला तुम्ही तर. कोणी तुम्ही अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. मुलं सगळं झालेलं आहे. याने आता अंडा बिंडा बघ मला तुम्ही रे टेम्पो टेम्पो आहे फिरवणं भागच आहे. तर परस टेम्पो बाईला पण भरवून ठेवले. त्या पण इकडे बाईला वगैरे आम्ही भरून ठेवले. तर यो दादा कधीपासून मेहनत करतो आणि आम्ही बिनलाजाचं बघत राहतो आणि बसून राहिलो. बात तो सही है. तर मी आज ब्लॉग तर 1 नंबर काहीच शूट ना केला. पण तरी आता बघू काय सीन आहे. अजून मामांची बाईला आणायचे मला. तर बघू आता काय होत. आज लय जणांचे हातबीत मोरले ना अड्ड्यान. मी भेटले माझं नाक कुठले बघू नाक दिसत. मी कसं भेटलो आतमध्ये घे. वर्षा शिट्टीच्या अंगावर आहे माझ्या अंगावर शिट्टी. के ना शिट्टीच्या अंगावर आहे माझ्या अंगावर शिट्टी. तर गाईज आता आमची झालेली हालत खराब. कारण की आमचा टेम्पो वगैरे पंक्चर झाला होता आणि शर्यत दोन्ही पण झाल्या नाही शर्ती. तर यांची पण कोणतरी मधीन आला त्यामुळे शर्यत गेली ना. आमची तर मांडलीच ना बरोबर. डायरेक्ट तासाने गाडी गेली. तर तरी सुतान झाली गाडी. पण आता मी चालले यांची बाईला सोडायला. याला सांगत होतो टेम्पो ने. तर यांनी नेला ना आणि आता मला कामाला लावले. सकाळी मस्त आपण स्कूटीवर आलो होतो. तर आता बघू कसा काय विषय आहे. लगे यानं सोडून आल्यावर मामा साना पण सोडायला जायचं आहे. तर आता इकडे पुढे ट्रॅफिक नसेल तर बरं आहे. कारण की सिंगल रोड आहे. इथं लय ट्रॅफिक होतं. गाडी जातो त्यांचं ते बैला उतरतील. मला तर आलेलं आहे कंटाला. मी आता टेम्पोमध्येच बसून राहतो. ते बैला उतरतील आणि आता परत आपल्याला खिडकालीच्या अड्ड्यान जायचं आहे. तर आज शर्ती बघायला काही मजा पण नाही आली. कारण की ब्लॉगमध्ये मजा आहे. बैला वगैरे मारायला धावत होती. पण शर्ती बघायला मजा नाही आली. कारण की आज धावपलच जास्त होते आपली. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आपण परत अड्ड्यामध्ये जाणार आहे. तर बघू आता कसा काय विषय होता. काही आता अड्ड्यान झाले फुल ट्रॉफिक. तर बघू आपल्याला आता चान्स भेटतं का ना टेम्पो टाकायला. कारण की जवळजवळ इथं 5 मिनिटं आपल्या इथंच गेलेले आहेत. टेम्पो उभा ठेवून म्हणजे. कारण की ट्रॉफिकच तेवढी झाली अड्ड्यान. आणि या धुलीमुळं तब्येत बिघडणार आहे 100% असं वाटतं मला. तर बाईला ही चालत वगैरे चालवलेली आहेत बाईला आता. कारण की इथलंच कुठलं तरी जवळपास असेल बाईला हा. तर यो टेम्पोवाला पण थोडा टाकायला मागत ना. फटाफट टाकायचं तसं नाही. याचा कधीपासून थांबली. आता परत थांबली एक साईडला. तर आता धूल तर बाई फुल आहे.
गाड्या बिडे फुल धुलीत भरलेले आहेत पूर्ण. धूल बघा फक्त धूल. मशाच्या जत्रेचा फील येतं. मशाला पण एवढी धूल नसतं तेवढी आज इथं धूल झालेली आहे. तर बघू आता मामाची बैला कुठे आहेत आपले आणि मग भेटतो तुम्हाला मामाची बैला भेटल्यावर. तर गाईज आता आपण बैला भरतो. एक तर भरले आतमध्ये, आता दुसरा भरू. आज या वाघाची शर्यत तर ना झाली, या वाघाची झाली पायरा होता पण थोडा शेकड्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर आता बैल पण ऐकत ना, त्याची शर्यत ना झाली म्हणून तो बघा तिकडं नुसता मस्ती करेल तो आता. तर आता शेकडा भरतो आणि डायरेक्ट इथून निघतो. तर गाईज आता झालेली ट्रॅफिक नागाव गावाच्या मागं. तर बैला विला भरून आज तर अड्ड्याला काहीच मजा नाही आली पण तशी मजा आली. टायर बिअर पंक्चर झाला आमचा. आता बघू काय होतं पुढं, किती ट्रॅफिक आहे ना. ती इथंच आपली हांडी वांडी सगळी फुटतील आता. आपल्याला ट्रॅफिक मध्ये जवळजवळ अर्धा तास ते 1.5 तास झालेले आहे. अजून इथून गाड्या काही हालत नाही आणि आम्हाला पण आता लय बेकार कंटाळा आलेला आहे. तर बघू आता कधी सुटतो या ट्रॅफिक मध्ये. तिकडं तर बघा जशी ट्रेन चालली, ट्रेन एवढ्या गाड्या आहेत तिकडं. तिथे ट्रेनची पटरी पण आहे. तर आता ते नुसतं थांबतात मधी मधी. तर गाईस तुम्ही तिकडे बघा किती ट्रॅफिक झाले, डेंजर. नुसत्या लाईटीच लाईटी. तर आम्ही तो उजावलो, तिघातून एक होता तर मीच उजावलो आता. तर आम्ही निघलो आता इथून सगळी. तर आता लय सुख वाटतं कारण की गाड्या एकदाच्या चालू झाल्या आमच्या फटाफट. तर आता आम्ही पोचू. आता जवळजवळ अर्धा तास अजून लागेल आम्हाला पोचायला. तर तिथं पोचल्यावरच भेटतं कारण की मला आले आता कंटाळा. तर आता शेकडा बिकडा उतरले तर काय विषय ना. आजची शर्यत तर समजा गेली कारण की आमचा पायरा होता तो लय आरी करत होता आज. तर बघू आम्ही परत तीच जोडी हाकलो. आणि आमची A1ची जोडी आहे, ही जोडी कधीच गुलाल ना टाकत. तर ही पण आता जोडी आपण हाकलू मऊच्या अड्ड्यान. बघू कसं काय नियोजन होतं आपला. तर मऊचा अड्डा आहे 13 तारखेला आणि आजची 11 तारीख खिडकालीचा अड्डा होता. तर आज आपल्यासोबत कोण नव्हतं, फक्त एकच होता चिंटू आमचा. तर यांनी मस्त नियोजन केलं आज पूर्ण. तर आता मी पण घरी जातो गप गुमान कारण की लय कंटाळा आलेला आहे. शर्ती पण जास्त बघायला नाही भेटले आज कारण की इकडे तिकडे धावपलच होती बैलांच्या मागं. तर बघा पूर्ण म्हणजे ब्लॉग मजा आहे एकदम कडक. तर आता मामा बैल उतरतो. तर आता मी बैल धरायला जातो कारण की आज आम्ही 3घच जण आहे. तर बैल धरतो आणि मग दुसरा बैल उतरू तेव्हा येतो तुम्हाला दाखवायला मी. कोईर यांची ही दुसरी वेळ आहे आम्हाला अड्ड्यातून टाकून यायची. मग दुसरी वेळ पहिला अड्डा मऊचा. तू बैल घेऊन गेला तू या फेरी टेम्पो पंक्चर झालता आमचा. टेम्पो पंक्चर झाला मग अरे कसा गे कोणतरी हवा गेरली बाई. तर आता आम्ही चाललोय आणि कारण मामाने एकट्याने जाऊन बैल बांधला तिथं. तर त्याचे मनापासून आभार. तर इकडं मग टेम्पो पंक्चर पण तू आज आला का ना अड्ड्याला. शालेन जातस की तू का ना जाईस. याला यांची मम्मी लय मारता अड्ड्याला आल्यावर म्हणे ना. ए याला यांच्या घरांची मेरता नाही हो शर्तीनं आल्यावर चप्पल ना आज. तर बघा आपल्या दावणीला 4 बैला आहेत. कुठे आतमध्ये आहे ना एक. यो 5 आहे ना. यो 5वा बैल आहे आमचा. यो 10वा नाही वासरी आहे जरा. यो 6वा बैल आमचा. बघू आता कसा काय विषय. कुठं लागला मग चुकी कोणची तुझी ना.
नाही मी आता आले. तो आज आलास का ना? आज आमच्या मॅडमनी मला सुचवले बघ. बघू ना के मग तू आज आलास का ना? असंच रे. हा असंच टाकला वर. तर आज तुला मजा आली का अड्ड्याला? सांग ना, मुलाखत चालू आहे ना. हे अड्ड्याला मजा आली का आज? तर तुला काय वाटतं पुढच्या अड्ड्याला कसं नियोजन एकदम भारी. एकदम पुढच्या अड्ड्याला कसं नियोजन व्हायला पाहिजे? एकदम चांगला व्हायला पाहिजे का? तू करशील का? मग नियोजन मध्ये काय काय करतो तू? काय ना चक्रा बिकरा नेता घालती. असं पाठी दाखवायला नेता. असं तर चालेल, काय विषय नाही. ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर सो गाईज, आता मी फायनली घरी पोचलो आणि सर्व मस्त तोंड वगैरे धुवून घेतला कारण की लई धूळ बसलेली. तर आता आजचा ब्लॉग तर मजाच आहे आणि कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा वाटला आणि अजून काय परिवर्तन पाहिजे ब्लॉगमध्ये. तर नक्कीच ब्लॉग शेअर, सबस्क्राईब, कमेंट जे करायचं ते करा, पण काहीतरी करा. आणि मी आता माझा ब्लॉग इथेच एंड करतो. थँक्यू.